नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता वितरणास सुरुवात केली आहे। राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे। त्यामुळे महिलांना योजनेचा 11वा हप्ता केव्हा मिळणार हा प्रश्न आता तरी निकाली निघल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलं। येत्या मंगळवारी म्हणजेच 10 ते 15 जून दरम्यान पुण्यातील घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे व्हीनस कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। महोत्सवामध्ये कला प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, अनेक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आल्यानं एकाच छताखाली कलेचा मनमुराद आस्वाद घेण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे। सदर महोत्सवाचे हे 11वे वर्ष असून सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत ते सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल। पर्यावरण दिनानिमित्त जालन्याच्या पारसी टेकडी येथे ड्रोनद्वारे 200 किलोचे बीजारोपण करण्यात आले। सुमारे 4 किलोमीटर परिसरात ड्रोनद्वारे बीजारोपण करून जालन्यातील पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पारसी टेकडी येथे वनराई साकारण्यात येते। यावेळी एक व्यक्ती एक झाड हा संदेश देत पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावून ती जपण्याचं आवाहन पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आले। समाजातील रूढी परंपरांना फाटा देत सोलापूरच्या मंगळवेढ्यामध्ये जाधव आणि बिले परिवाराचा एक आगळा वेगळा विवाह सोहळा शिवधर्म पद्धतीने पार पडलाय। या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे आलेल्या पाहुण्यांकडून पुस्तकाच्या रूपानं आहेर स्वीकारला गेला, तसेच आलेल्या पाहुण्यांचे स्वागत पुस्तक देऊन करण्यात आले। या समाज प्रबोधक सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे शिवसेनेच्या वतीनं पर्यावरण जनजागृती दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। महिला कार्यकर्त्यांनी पारंपरिक फुगडी खेळत झाडे लावा झाडे जगवाचा संदेश दिलाय। या निमित्ताने 5000 तुळशीच्या रोपांचं मोफत वाटप करण्यात आलं। दिंडीचा समारोप बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन येथे झाला। भारतीय रेल्वे तत्काळ तिकीट बुकिंग मध्ये मोठा बदल करणार आहे। लवकरच तिकीट बुकिंग करताना ई-आधार पडताळणी अनिवार्य होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे। त्यांनी सांगितलं की या नियमामुळे गरजू आणि योग्य प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळू शकतील। यामुळे बनावट आयडी एजंटकडून फसवणूक न होता सामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळवणे सोपे होईल। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीनं आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत पुणे वॉरियर्सने विजयी सुरुवात केली आहे। श्वेता मानेच्या उपयुक्त नाबाद 38 धावांच्या खेळीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघानं सोलापूर स्मॅशर संघाचा 5 गडी राखून पराभव करत विजय मिळवला। फ्रेंच एरोस्पेस कंपनी दसॉल्ट एव्हिएशन भारतात लढाऊ विमान राफेलचे मुख्य संरचना असणारे फ्यूजलेज बनवणार आहेत। यासाठी कंपनीनं भारताच्या टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड सोबत करार केला असून त्याचे हैदराबादमध्ये एक युनिट सुरू होईल। 2028 पासून महिन्याला 2 फ्यूजलेज बनतील। पहिल्यांदाच राफेलचे फ्यूजलेज फ्रान्स बाहेर बनणार असल्याची माहिती दसॉल्ट एव्हिएशन सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी दिली आहे। या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया। अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।